लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे बघा। आता कोणत्या लाडक्या बहिणी होणार पात्र हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचे मला प्रश्न आले, तर कमेंट्स आल्या की दादा कोण पात्र होणार आहे जुलै महिन्याच्या ऑगस्टसाठी, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी कोण नेमकं पात्र होणार आहे। रक्षाबंधनला हप्ता येणार आहे, तर मग कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत। मग आता जुलैचा हप्ता मिळणार का ऑगस्टचा पण हप्ता मिळणार, दोन हप्ते एकत्रित येणार का वेगवेगळे हप्ते येणार, हे भरपूर कमेंट्स मला आलेले आहेत आणि त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे की नेमकं बाबा कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, नेमकी काय कारणं आहेत, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप खास असणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। फक्त 1,60,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, बाकीच्या लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। कारण मी तुम्हाला पुढे सांगतो आहे कोणत्या कारणांमुळे हे सगळं झालेलं आहे, काय आहे एकंदरीत आपण इन डिटेल हा व्हिडिओ संपूर्ण त्याच संदर्भात असणार आहे। खूप महत्त्वाची बातमी, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। व्हिडिओ 2 मिनिटं शांत बसून व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। पहा, जुलै महिन्याचा GR आलेला आहे, त्याच्यामध्ये 319 कोटी इतका निधी सरकारनं मंजूर केला। पण एवढा निधी जो मंजूर केला हा, याच्यामध्ये आपण जर बघितलं निधीत तर वाढ झाली, पण लाडक्या बहिणींच्या संख्येत मात्र घट झाली। 1,64,00,000 फक्त, 60च्या ऐवजी मागाशी 60 बोललो, 1,64,00,000 फक्त लाडक्या बहिणी आता पात्र आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की EKYC झालेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, कुठल्या 1,64,00,000 लाडक्या बहिणी, एवढ्याच लाडक्या बहिणींना हप्ता वितरित होत आहे, नियमित हप्ता वितरित होणार आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा 1,64,00,000 मध्ये सुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी, आता मी पुढे तुम्हाला महत्त्वाचे मुख्य 5 कारणं सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला हप्ते बंद होत आहेत आणि तुम्हाला स्वतःला कळेल की आपण पात्र होणार की नाही। पहिलं कारण म्हणजे EKYC। आता पटापटा कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगा कोणाकोणाची EKYC झालेली आहे आणि कोणाकोणाची EKYC राहिलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही, हे लक्षात घ्या। तुम्हाला कुठलाच हप्ता येणार नाही, कारण EKYC पुन्हा चालू केलेली नाही। जोपर्यंत EKYC पुन्हा चालू करत नाही तोपर्यंत तुमच्या बँक खात्यात, कुठलंही बँक खातं असू द्या, तुमच्या बँक खात्यात पैसे पडणार नाहीत, ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची। त्यामुळं व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं, जरी तुम्ही EKYC केलेली असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये 4 नियम हे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत। मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, 4 नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत। पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे इन्कम टॅक्स। भरपूर लाडक्या बहिणींनी आता जुलैमध्ये 31 जुलैपर्यंत डेट होती तोपर्यंत त्यांनी इन्कम टॅक्स भरला आणि त्याची यादी सरकारकडे जमा झाली। स्वतः सरकारने सांगितले की आम्ही 1-2 प्रत्येक महिन्याला अर्ज पडताळणी करत असतो, कुठल्या नियमावलीत कोण बसतं हे चेक करत असतो। तर पहिला नियम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी इन्कम टॅक्स भरला अशा लाडक्या बहिणींची नावं कमी करण्यात आलेली आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, संजय गांधी निराधार योजना, ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना इथं ह्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढलेलं आहे, लक्षात घ्या। तिसरी आणि महत्त्वाची म्हणजे एकाच कुटुंबात, एकाच रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असताना सरकारला दिसून आलेलं आहे। पुन्हा एकदा सांगतोय, रेशन कार्डवरती फक्त 2च लाडक्या बहिणी लाभ घेऊ शकतात, पण त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी, म्हणजे एका घरात जर समजा 3 स्त्रिया असतील तर एका रेशन कार्डवरती 3-4 लाडक्या बहिणीच्या लाभ घेत असताना सरकारला दिसलं आहे। त्यामुळे त्यांचं नाव हे कमी करण्यात आलेलं आहे। फक्त 2च लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्ता मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। किंवा त्यांचं ऑनलाईन पद्धतीने नाव दिसत नाही आहे
ते रेशन कार्डची KYC सुद्धा त्यांनी केलेली नाही, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स तिथं फेस करायला लागत आहे. पुढची गोष्ट, जरी KYC केली असेल तरीसुद्धा लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वर गेलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं इन्कम टॅक्सचं. तिसरी गोष्ट आहे RTO. भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी वाहन खरेदी केलेली आहे, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. 4 चाकी वाहन खरेदी ज्या लाडक्या बहिणींनी केली अशा प्रत्येक लाडक्या बहिणींचं नाव हे यादीतून काढलेलं आहे. प्रत्येक महिन्याला हा डेटा सरकारकडे येतो, सरकार त्यातून छाननी करून तुमचं नाव पात्र करतो आणि अपात्र करतो, ह्याच यादीवरून ठरवलं जातं. पुढची गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी सरकारी नोकरीला आहेत किंवा इतर कुठल्या जॉबला आहेत, अशा सुद्धा लाडक्या बहिणींची नावं सरकारला समजली आहेत. आता बघा, पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळं लिंक आहे, त्यामुळं तुम्ही खोटं बोलू शकत नाही. तुम्ही जर कुठे 4 पैसे तुम्ही जॉबमधून कमवत असाल तर ते सरकारला सुद्धा समजतं, त्यामुळं तिथं सरकारच्या लक्षात आलं आणि त्या सगळ्या याद्यातून जर तुमचं नाव त्या कुठल्या जरी एका यादीत, म्हणजे RTO यादी असेल, इन्कम टॅक्स यादी असेल, सरकारी इतर योजनांचं यादी असेल, ह्या किंवा कुठल्या इतर यादीमध्ये अन्नपुरवठा विभागामध्ये यादीत नाव असेल तर तुमचं नाव हे कमी करण्यात येत आहे आणि तुमचं लाडकी बहीण योजना बंद होत आहे. आता तुम्हाला समजलं असेल कोणत्या कारणामुळे तुमचं नाव बंद होत आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ पटापटा शेअर करा, सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी. KYC मोहीम पूर्ण झाल्यानंतर आता सक्रिय लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. RTI मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची संख्या आता 2.5 कोटींवरून थेट 1.5 कोटींवर आली आहे. मात्र अपात्र ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर लाभाचा वसुली करण्याचं काम सध्या रखडलंय. त्यामुळे योजनेमध्ये आता वार्षिक खर्च 30,000 कोटी होणार आहे. आतापर्यंत कोणत्या कारणांसाठी किती लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. KYC पूर्ण न केल्या कारणानं 62 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय. वार्षिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा 16 लाख महिलांना देखील या योजनेतून डच्चू देण्यात आलाय. शासकीय कर्मचारी असलेल्या सुमारे 4.5 लाख कर्मचाऱ्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे 3,60,000 महिला देखील आता नसतील या योजनेत. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या 2,50,000 महिला देखील वगळण्यात आल्यात. तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1,80,000 महिलांना देखील आता या योजनेत स्थान नसेल. जिल्हा पातळीवरच्या पडताळणीमध्ये वगळलेल्या 1,70,000 महिला देखील आता वगळण्यात आला. तर शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 कर्मचारी देखील आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नसतील. तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे देखील आता या योजनेचा भाग नसतील. एकाच कुटुंबामध्ये 2,50,000 महिला लाभ घेत होत्या, त्या देखील आता या योजनेच्या लाभार्थी नसतील.